पण आता राणा इथून जाऊ नका, हे फार खतरनाक रस्ता आहे आणि लुटालूट होते. कारण तिथे गाडी आली ना तोच उजेड, नाहीतर पूर्ण अंधार. बोला आम्हाला शिर्डीला जायचं आहे, रस्ताच माहिती नाही आम्हाला. हा रस्ता की हा जंगलचा रस्ता, शॉर्टकट असू दे किंवा रस्ता असू दे, तसं आम्ही जायचो. कोण तर पाठी मोठ्याने बोलले ते, कोण तर पाठी तुमच्या. पण माझ्या पाठी घरी बोललो आणि मला जायची इच्छा होती. मी बाबांना, मला फार विश्वास होता की बाबा मी येणारच. नमस्कार, तुमचं स्वागत आहे ओपन पॉडकास्टमध्ये. मी आहे तुमचा होस्ट पृथ्वी आहेर. तर आज आपल्याकडे एक नवीन गेस्ट आलेले आहेत, तर जाणून घ्यावं त्यांच्यासोबत काय घडलेलं. तर सर, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात हे आपल्या ऑडियन्सला एकदा सांगा आणि तुमचा अनुभव शेअर करा. माझं नाव जयंत आनंद निखारगे, मी जोगेश्वरीहून आलेलो आहे आणि आज मी माझा अनुभव सांगणार आहे शिर्डीतला पायी पदयात्रेतला, जो की मी श्री दत्तप्रभू मंडळ जोगेश्वरी पूर्वी आमचं मंडळ आहे, त्या मंडळामार्फत आम्ही प्रवास केला. म्हणजे कोणत्या सालचं होतं सांगू शकता? मला वाटतं 1980 ह्या दरम्यान आम्ही पदयात्रा चालू केली. तर अवघे आम्ही मंडळाचे 9 जण होतो. बरेच जण येणार होते, काही जणांमध्ये कॅन्सल झाले, काही जण तयार झाले. निघालो आम्ही सकाळी, दुसऱ्या दिवशी 6 वाजता निघालो. आणि आम्ही निघता कल्याण, मी आता डायरेक्ट ऑर्डर घेत नाही, शॉर्टकट नाही घेत आहे, डायरेक्ट स्टोरीज सांगतो. अच्छा. हां. तर आम्ही गेलो. तर त्या दरम्यान आम्ही चालत कुठे मिळेल तिथे आम्ही खायचं. पहिले आता ट्रक बिग आहेत, म्हणजे बॅग बी ठेवा, मग ते जेवणारे आचारी असतात, तसे त्यावेळेला कोणी नव्हतं. आमची बॅग होती स्लॅग खांद्यावरती आणि मी चालल्या हातात काठी असायची प्रत्येकाच्या. कारण काय, रात्री प्रवास असतो ना, तर ते कोणी येऊ नये लुटा म्हणून. तर आमचा एक कॅप्टन म्हणजे म्हणतात क्रिकेट, तसं आमचा तिमिरी गावकर होते आणि ते सगळं हे करा, म्हणजे कॅप्टन म्हणजे सगळं लीड केलं. हां. त्या रघुनाथ कदम पण होते, कृष्णा खेडेकर, मधुकर चव्हाण, असे बरेच जण होते. हा पापाजी पण होते, सर अजित सिंग, अशा म्हणजे सगळे तुमच्याच वयाचे होते? माझ्या वयाचे, आमच्याच वयाचे. तो ग्रुपच वेगळाच होता. आणि चालू झाला प्रवास आमचा. तर संध्याकाळ झाली. एका ठिकाणी आम्ही कल्याण फाटक आहे ना, कल्याण फाटक, ते रस्ता जरा खतरनाक होता. म्हणजे ते कळलं की आम्ही हॉटेलमध्ये डाळ भात कोणाला काय पाहिजे विचारून आम्ही ते पार्सल घेतलेलं. तर हॉटेलचा मालक काय म्हणतो की तुम्ही कुठे जाते? बोललो आम्ही शिर्डीला जातो पायीवर. पण आता राणा इथून जाऊ नका, हे फार खतरनाक रस्ता आहे आणि लुटालूट होते. कारण तिथे गाडी आली ना तोच उजेड, नाहीतर पूर्ण अंधार. आणि तो रस्ता 15 किलोमीटर होता, सरळ होता, पण लाईट नाही, काय नाही, दिवे काय नाही. तर आम्ही बोललो, आमचं ते कॅप्टन ते बोलले नाही, आम्हाला लवकर पोचायचं आहे शिर्डीला. ते सगळे तयारच होते चालण्याच्यात. तर आम्ही निघतो. तरी तो 2-3 वेळा नका जाऊ, झोपा इथे, सकाळी जावा. आम्ही म्हणून नाही ना, आम्हाला जायचंच आहे. चाललो तर मग आम्ही कसं बाबांची भक्तिगीत गाणी म्हणत, असं काठीचा आवाज करत असं आम्ही निघालो. म्हणजे कसं कोणतरी आहे, मग कोण समजा प्राणी आला कोणा, तो चालतायत म्हणून लांब पळतील. आणि बघितलं तर चालताना बघतो खरंच काळोखच, कोणी दिसत नाही. आम्हाला नाही ओळखत, पण बॅटरी आली तीच. ते गाडी आली ना तोच फोकस रस्ता दिसायचा, हा रस्ता आहे बाबा. नाही तर आम्ही चालला. असं करत 15 किलोमीटर पार केलं. काय ना त्रास झाला, कोणी आलं नाही, काय नाही. बाबांचं नामच पण होतं, भजन पण होते, गात पण होतो आम्ही. आणि रस्ता लागला, एक रस्ता इकडे, एक रस्ता इकडे. आम्ही सगळे नौखे ना, कुठून रस्ता काय माहिती नाही. 3 रस्ते होते. तो बोलला तो मॅप नाही, काय नाही. आता तर सगळं मॅप तेव्हा नव्हतं त्यावेळेला. तर मी गेलो तर एक माणूस ना, काय माहिती कुठून तो असं जात होता. तर मला एक अरे जयंत, तो त्याला विचार किती रस्ता. म्हणजे आता साधारण किती वाजले असतील रात्रीचे? तरी नाही, जास्त नाही, मला वाटतं 11, 11:30 झाले असेल बहुतेक, किंवा नाही जास्त बोलत असेल मी, 10, 10:30 आहे. आणि गावच्या ठिकाणी कसे लोक एवढी बाहेर फिरत नाही, रस्ता कोणी नव्हतं. आम्ही बघितलं, अरे हा रस्ता पुन्हा. समोर एक फक्त दुकान होतं, ते पण दुकान नव्हतं का माहिती, लाईट बल्ब असं
पेटलेला होता. समजलं. पण जाणार कुठून जाणार असं फक्त एक माणूस दिसला. तर मी बोललो जैन त्याला विचारलं गेलो. हो भाऊ हो दादा करत गेलो. त्याने मागे बघितलं. बोलो आम्हाला शिर्डीला जायचं पण रस्ताच माहिती नाही आम्हाला. हा रस्ता का हा अरे हा काय जाव सरळ. आणि आम्ही तर बोलले म्हणून थँक्यू बोललो आणि गेलो. तर माझं जरा मनात ते झालं कोण नाही. आणि मी पाठी बघितलं कोण नाही. अच्छा. त्या रस्ता बिलकुल तो जात होता रस्ता त्या दिसला असता ना मला. तर कोणच दिसलं नाही. कोणच नाही तिथे. मागे वळून बघितलं तेव्हा मी मागे बघितलं. मला डाऊट आला जरा माझ्या मनाला की कोण नव्हतं आणि हा अचानक माणूस कुठे. तर चालत आम्ही मग चाललो. रात्री मग एका देवळामध्ये आम्ही झोपलो. पडगाव गाव आहे तिथे झोपलो. काय साधं बिधं काय नाही जे मिळेल तसं आम्ही झोपलो. लाजरी मनासाठी कोण दिलं ते झोपलो. सकाळी उठलं परत ते चालणं. पण आम्हाला माहिती ना की जो मिळेल विचारत आम्ही तो पार करत. जंगलचा रस्ता शॉर्टकट असू दे किंवा रस्ता असू दे तसं आम्ही जायचो. गेलो मग कुठे हॉटेल भेटलं तिथे खाल्लं जेवलो. तर अशा अनुभव आम्ही चालत नंतर काय एवढं मला म्हणजे वाटलं पण नाही की कोणा त्रास पण नाही झाला. काही एकाला त्रास झाला की पायाचं जर पाय वाकडं झालं. कारण आमच्याकडे कृष्णा खेडेकर होता ना तो फार पुढे चालायचा. आणि त्याला गाठण्यासाठी ना एक होता नाव नाही म्हणायचं त्याचा सुभाष म्हणून तर त्याला मी कांदेवाला बोलायचो. आम्ही चिडवायचो. तो त्याच्या मागे फास्ट चालला त्याला गाठण्यासाठी. तर आम्ही त्याला चिडवायचं जाऊ दे कृष्णाला पुढे तू पुढे जा तुझ्या चालली तू चाल ना आम्ही पण चालतोय ना चालली असं त्याला बोलायचं. तो नाही ऐकत. पुढे पाय जरा झाला वागला. लग्न त्याला गाडीत बसवलं मग बसमध्ये आणि त्याला डायरेक्ट शिर्डीला पाठवलं. अच्छा. मग आम्ही काय नंतर बोललो चला मग हळूहळू गेलो आम्ही शिर्डीला. बरोबर आम्ही शिर्डीला 9:30 वाजता पोहोचलो रात्री. आणि मुंबईवरनं मग माझा भाऊ रुपा होता. कैलास भास्कर कडू राजू सावंत असे जण होते आणि होते दोघे ते तिथे. मग आमचा गरम पाणी आंघोळीचं व्यवस्थित कपडे धुणं सगळं त्या लोकांनी केलं. आणि त्याच्यामध्ये गंमत काय झाली एक समज मला सांगायला आता मी पूर्ण बॅक जातो कारण ते स्टोरी आहे माझी. म्हणजे स्टार्ट म्हणजे शिर्डीला मंडळाची मुली नावं दिली तेव्हा मी नावं माझं पण दिलं. अच्छा. आणि त्यावेळेला मी हे का बॅग गेलं जायच्या आधीचे जायच्या अगोदर मी बॅग का इथून थांबवतोय आणि बॅग जातो का की ती स्टोरी आहे ती राहील पुढे सांगितलं अर्थ नाही होणार. मग तुम्ही हे कधी झालं असं बोलणार ना. अच्छा. तर मी बॅगला होता तर मी नाव दिलं. आणि नंतर मला हे ढोपर आहेत ना फार दुखायचे. त्रास अचानक झाला तो 2-3 दिवसानंतर. म्हणजे नाव दिल्यानंतर नाव काय दिलं 15 दिवस अगोदर त्यानंतर मला हा त्रास झाला. अच्छा. आता मी बोललो नाव तर दिले आणि हे म्हणजे जेवताना म्हणा आणि कुठे खाली बसतो ना मांडीगावला म्हणा किंवा आणि इतर ठिकाणी आपण बसतो ना 2 नंबरला बसलो तरी उठताना ना खूप त्रास व्हायचा. हे गुडघ्यात ना एवढे दुखायचे ना उठताना बापरे एवढा कडक मारायचे की मी काय करू जाऊ की नको. घरी बोललो आणि मला जायची इच्छा होती. मी बाबांना मला फार विश्वास होता की बाबा मी येणारच. मनात जावांवर मला कळत तुम्ही घेऊन चला मी येणार पायी प्रवास. आणि घरी सांगितलं घरी मला पाठवणार नाहीत आणि कोणाला मी सांगितलं नाही आणि मी निघालो होतो. तर आता स्टार्ट झालं जेव्हा मी पोहोचलो ना तेव्हा आम्ही सगळे आंघोळ गेले सगळे बसले चहा पाणी झाले सगळं. तर काही मुलं होती ते मेंढीवर खेळत बसले होते. मी आपल्या बाजूला बसलं बघत. मला काय मेंढी तेव्हा येत नव्हतं त्या मी काय 25 तेव्हा काय एवढं पत्ता येत नव्हतं. बसलो आणि बघत हे लोक खेळत आहेत. आणि एक राजू सावंत माझा मित्र होता खास तो बाजूला बस मला बोलतो जैन मला चहा आण ना. मी उठायचो चहा आणून द्यायचं. परत चहा बसलो फरसाण घेऊन ये ना संपला रे. मग ते आणून त्याला सारखं तो उडबस मला करायचं ना. तर मी भडकायचो अरे एकदाच सांगणार काय सारखं उठवतो मला तू हे चहा आण हे आण ते आण. आणि असं करत मला एकदम डोक्यात क्लिक झालं अरे माझं दुखणं होतं डोक्यावर काय झालं. मी सारखा उठतो बसतो. मग मी त्याला काय कोणाला बोललो नाही. मी स्वतः बसलो आणि मी परत उठलो परत बसलो अरे दुखणं काय. मी या ढोपर एवढंच कडा मारायच्या ना त्या. आणि
एकदम काय. आणि मला आत्ता मी बोलतो का त्यावेळेला चालू होतो तेव्हा पण नाही जाणवलं मला, म्हणजे हे डोक्यातनं गेलं. मी पण तेच विचारणार होतो की म्हणजे तुम्ही एवढं चालत गेलात तरी तुम्हाला जाणवलं नाही, आठवणच नाही त्याची, फक्त काय चालण्याचं बस हाच हेतू माझा. असं कर. तेव्हा मी बोललो नाही, पण मी बोललो राजेश, बाबांनी मला म्हटलं राजू याच्यामध्ये मला सांगितलं की आठव, तुला उठव बसतो करतो, मग आठव तुझं दुखायचं. ते मला ते आत्ता आठवलं, तर ते बरं झालं. ते हा बाबांचा मला फार अनुभव आला. आणि दुसरा म्हणजे माझा हे गजानन, शेवगावचे गजानन महाराज. इथे बाळापुरी म्हणून आपलं तुम्हाला माहिती असेल, गजानन महाराज मठ माहिती आहे का, हायवेला नेस्कोच्या इथे आहे. तिथे मी आणि मिसेस जायचो ना. अच्छा. त्याचे बाळापुरी मामा होते, ते तिकडचे प्रमुख होते. ते मला बोलले तुम्ही जाऊन या एक दिवस शेगावला जावा गजानन महाराज. गेलात की नाही? नाही, आम्ही गेलो एकदा. जाऊन या जरा, पाया पडून बघा, घ्या अनुभव. तर बोले जाईन. तर घरी आलो, हिला बोले जाऊया गेलो, रजा टाकली. 5-6 म्हणजे 1-2 महिन्यात आम्ही गेलो शेगावला. म्हणजे ते कोण होते बाबा, नक्की सांगू शकतो त्यांच्याबद्दल? कोण? ज्यांनी तुम्हाला सांगितलं? हां, ते मठातले होते. अच्छा. म्हणजे ते मेन आहेत गजानन महाराज, पुजारी म्हणतात तरी चालेल. ते बसायचे, लोक यायचे पायवड, त्यांना पायवड. मी त्यांना एक गजानन महाराज म्हणतात ना की काहीतरी समजतं, कळतं. हुशार माणूस व्यक्ती होते. बरेच नटनटी तिथे यायचे पाया पडायला, असं काय नाही की. तर आम्ही गेलो, दर्शन झालं, सगळं झालं, आलो. बाळापुरी मामांना पण गजानन मठात पण गेलो. त्यांना पाया सांगितलं, आम्ही आलो जाऊन. गेलात काय? हां, आलो जाऊन. प्रसाद पण त्यांना दिला. अच्छा बरं. मग काय अनुभव? कोण होतं पाठी? मोठ्याने बोलले ते. कोण होतं पाठी तुमच्या? बोला माझ्या पाठी होती माणसं, भरपूर लाईन होती. हो, अरे तुझ्या पाठी कोण होतं माहिती आहे का तुला? बोललं नाही. अरे गजानन महाराज तुला ढकलो होते, आठवतं का? तर मी एकदम बोललो हां, एक होते जरा ढकलो होते, बरोबर, उंच होते बा, काळ्यासारखे. म्हणलं हां, तिथलं हे ढकलं होतं, पुश करू होते. म्हटलं हो ढकलत होते. मी त्यांना बोललो की काका जरा हळूच. ते बोलले नाही, चल पुढे. असं करत मला त्यांनी तेच गजानन महाराज तुला ते बोलले समाधीपर्यंत चल लवकर, नाही तर बंद होईल. टायमिंग असायचं ते, नाही तर टायमिंग समाधीचं दर्शन बंद व्हायचं. बोलले चालेल. गेलो, पाया पडलो. ते बोलले ते महाराज होते गजानन महाराज. तो अनुभव मला आला महाराजांचा. सर, तुमचा अनुभव खूपच चांगला होता. आणि मला एक ऑडियन्सला सांगायचं आहे की आपल्या चॅनलवर फक्त आपण हॉरर स्टोरीजच नाही करत. जसं की आता हे भेटले आपल्याला सर, त्यांनी मला स्वतःहून कॉन्टॅक्ट केला, बोलले की तुम्ही फक्त हॉरर करता का? तर मी त्यांना बोललो की नाही, आपण तुमच्याकडे आहे का स्टोरी काय? तर ते बोलले की साईबाबांची एक स्टोरी आहे त्यांच्याकडे. तर मी बोललो या आपण शेअर करू शकतो. आणि ऑडियन्सला पण सांगायचं आहे, जर तुमच्याकडे पण काही अशी स्टोरी असतील तर तुम्ही आमच्या चॅनलवर नक्की शेअर करू शकता. तर बघत राहा ओपन पॉडकास्ट.